नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बिझनेस कसे करायचे, घर बसल्या बिझनेस करायच्या आयडिया शेअर केल्या होत्या आणि त्या खूप सोप्या होत्या। पण आता मी तुम्हाला अजून एक सोपा बिझनेस सांगणार आहे, तोही तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता। मीशो ॲप तर हे सर्वांना माहितीच आहे। तर आज आपण मीशो ॲपवर आपला बिझनेस कसा करू शकतो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खरंच यामध्ये तुमच्यासाठी खूप उपयुक्त अशी माहिती आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर असे छान छान बिझनेस आयडियाचे व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब करून घ्या। तसे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हाईपचं बटनही क्लिक करा। चला तर मग आपण मीशोवरून बिझनेस कसा करायचं ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। या ठिकाणी बघा, आपल्याला घर बसल्या कुठले तरी काम हवे असते आणि तेही आता आपल्याला अगदी कमी पैशात, कमी वेळेत, कमी खर्चात झाले पाहिजे, ही आपली एक अट असते आणि ते आपण घरी बसून करू शकतो। तर चला मग मीशोवर आपण या प्रकारे प्रोडक्ट सेल करू शकतो की त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेर जाण्याची गरज नाही। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचे फोटो मीशो ॲपवर टाकायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मीशो ॲपवर तुमचं एक अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं एक अकाउंट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रोडक्ट हे त्यांचे पिक त्यावर तुम्ही टाकू शकता आणि प्रोडक्टची प्राईस ही तुम्ही तुमच्या डिलिव्हरी खर्च आणि या सर्व खर्चासहित तुम्ही त्यामध्ये ॲड करून तुमची मार्जिन या सर्व गोष्टी ॲड करून तुम्ही त्यावर अपलोड करू शकता। त्यानंतर तुमचा प्रोडक्ट हा मीशो ॲपवर सेंड झाला आणि सपोज कुणाला आवडला आणि त्यांनी तुमच्याकडे ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला आपोआप मेसेज येणार आहेत आणि तुमचा प्रोडक्ट घेण्यासाठी मीशो ॲपवालेच, कुरिअरवाले घरी येणार आहेत आणि तुमच्याकडून ते पार्सल घेऊन जाणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला मीशोचे पॅकिंग करण्यासाठी एक पार्सलसाठी तुम्हाला छान असे पाऊच मागून ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मीशोवरून आलेली ऑर्डर तुम्हाला त्यामध्ये पॅक करून द्यायची आहेत आणि त्यावर त्यांनी कस्टमरने दिलेला ॲड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित चिटकवून तुम्हाला ते पॅकिंग करून ठेवायचं आहे आणि तिकडनं तुम्हाला मेसेज आला की डिलिव्हरी बॉय तुमच्या दारासमोर येणार आणि तुमचं प्रोडक्ट हे घेऊन जाणार आणि ज्या ॲड्रेसवर तुम्हाला ते पाठवायचं आहे त्या ठिकाणी डिलिव्हर केलं जाईल। यासाठी बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेर जाण्याची गरज पडलेली नाही। तुम्ही जर घरच्या घरी पर्स शिवत असाल आणि तुम्हाला त्या पर्स ह्या सेल करायच्या असेल किंवा तुम्ही आता सपोज बघा, रांगोळी मॅट रांगोळी खूपच ट्रेंडमध्ये आहेत, तर तुम्ही मॅट रांगोळी सेल करत असाल, त्याचे पीक जर तुम्ही मीशो ॲपवर टाकले आणि ते जर कोणी ऑर्डर केले तर तुम्हाला ते फक्त पॅक करून द्यायचे आहेत आणि तुमच्या घरासमोर डिलिव्हरी बॉय येणार आणि तो घेऊन जाणार। तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे की ते प्रोडक्ट व्यवस्थित ॲड्रेस लिहून टाईप करून तुम्हाला ते व्यवस्थित पॅक करून फक्त कुरिअर बॉयला द्यायचं आहे आणि तेही तुम्ही घरात बसून देऊ शकता। यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही किंवा कुरिअर सेंटरलाही जाण्याची गरज नाही आणि ते प्रोडक्ट तिथे पोचल्यानंतर कस्टमरला रिसीव झाल्यानंतर तुम्हाला 7 दिवसानंतर तुमचं पेमेंट हे, जर ते प्रोडक्ट रिटर्न नाही झालं तर तुम्हाला तुमचं पेमेंट हे मिळणार आहे। तर यामध्ये बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेर जाण्याची गरज पडलेली नाही। तुम्ही अगदी घरात बसून तुम्ही तुमचा प्रोडक्ट हा सेल केलेला आहे। तर तुम्हाला जर ज्वेलरी बनवता येत असेल किंवा तुमच्याकडे कुर्तीजचे स्टॉक असेल, साड्यांचा स्टॉक असेल आणि तुम्हाला तो घर बसल्या सेल करायचा असेल आणि आजूबाजूला जास्त काही तुमचे प्रोडक्ट सेल होत नसेल तर तुम्ही सीधा ते प्रोडक्ट मीशो ॲपवर तुम्ही त्याचे पीक टाकू शकता आणि मीशो ॲपवरून ते सेल करू शकता। तर यासाठी तुमचं सर्व खर्च वाचत आहे, तुम्हाला बाहेर जाण्याची मेहनत वाचत आहे की सपोज तुम्ही जर शॉप रेंटने विकत घेतलं तर त्यासाठी तुम्हाला रेंट द्यावा लागणार आहे। तर या सर्व गोष्टी तुमच्या वाचणार आहेत आणि तुम्ही घर बसल्या तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता। सपोज तुम्ही ब्लाऊज छान छान शिवत असाल तर सध्या बघा, रेडीमेड ब्लाऊजची
किती ट्रेंड आलेला आहे, तर तुम्ही रेडीमेड ब्लाऊजही सगळ्या साईजनुसार शिवून ते सेल करू शकता. अगदी घर बसल्या करण्यासारखी भरपूर असे कामं आहेत की ते तुम्ही सेल करू शकता. या ठिकाणी बघा, तुम्ही ज्वेलरी बनवत असाल तर तुम्ही ज्वेलरीचे पीक टाकून छान अशी ज्वेलरी या ठिकाणी सेल करू शकता. किंवा सपोज तुम्ही जर घरी बनवतच नसाल तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट हे होलसेलमध्ये विकत आणून तुम्ही त्याचे फक्त पीक तुम्ही त्यावर टाकू शकता आणि तुम्ही ते सेल करू शकता. किती सोपा बिझनेस आहे. जर सपोज तुम्हाला एखादा प्रोडक्ट तुम्ही 40 रुपयामध्ये तुम्हाला क्वांटिटीमध्ये तुम्ही तो घेतला, त्यामुळे तो प्रोडक्ट तुम्हाला एखादी पर्स ही 40 रुपयामध्ये पडली, तर ती पर्स तुम्हाला तुमचा मार्जिन, डिलिव्हरी खर्च सर्व काढून तुम्हाला ती 150 किंवा 180 पर्यंत विकायचे आहे, तर सहजच तो प्रोडक्ट सेल होईल आणि तुमची मार्जिनही निघल्या जाईल आणि घर बसल्या तुमचा बिझनेसही चालू राहील आणि तुम्हाला इन्कमही जनरेट होईल. यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही करायची गरज पडणार नाही. आणि तुम्ही असं जर एखाद्या ज्वेलरी शॉपशी बोलणं करून ठेवलं किंवा शॉपवाल्याशी बोलणं करून ठेवलं आणि त्या साड्यांचे पीक तुम्ही अपलोड केले आणि जर त्या साड्या जर तुम्हाला त्यांची ऑर्डर आली तर तुम्ही पटकन त्या डिलिव्हरी करू शकता घर बसल्या. तर यासाठी तुम्हाला जास्त इन्कमही तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नाही. तुम्ही थोडेच पीक त्यावर टाका आणि त्यावरून तुमच्या ऑर्डर जर येत असेल तर तुम्ही त्यावर पीक ॲड करत चला. त्यानुसार तुमचा बिझनेस हा चालू राहील. यामध्ये ना तुम्हाला तोटा होणार आहेत, तुम्हाला याचा फायदाच होणार आहेत आणि तेही विशेष म्हणजे घर बसल्या. आहे ना अगदी सोपा बिझनेस. तर यावर बघा, तुम्ही मिशो ॲपवर तुम्ही तुमचा कुठलाही प्रोडक्ट सेल करू शकता. तुम्ही घरामध्ये जो काही बिझनेस करत असाल किंवा तुम्हाला जो काही वस्तू बनवायची आवड असेल, तुम्हाला तर सांगितलंच, मॅट रांगोळीचं उदाहरण दिलं, तसेच बरेच जण अगरबत्ती, धूप, अत्तर याही गोष्टी बनवत असता, तेही तुम्ही सेल करू शकता. तसेच सध्या ज्वेलरी तर ही खूप ट्रेंडमध्ये आहे, तर ज्वेलरीही सहज तुम्ही अगदी रिजनेबल भावात, तुम्हाला थोडीशी यामध्ये मार्जिन कमी काढायची आहे. जोपर्यंत तुमचा कस्टमरचा विश्वास तुमच्यावर बसत नाही तोपर्यंत तो कस्टमर तुमच्याकडे खरेदी करणार नाही. एकदा का तुमच्या कस्टमरचा तुमच्या प्रोडक्टवर विश्वास बसला तर तो परत परत त्या गोष्टी ऑर्डर करणार आहेत. आता आपणच बघा, एखादा ड्रेस आवडला तर आपण त्याची लिंक मागतो, बरोबर की नाही? मग जर आपण कपडा क्वालिटी जर चांगली ठेवली तर आपल्याकडे आपला कस्टमरने जो ड्रेस खरेदी केला आहे तर त्याच्याकडून 10 जण त्या गोष्टीविषयी माहिती घेतील आणि ती माहिती घेतल्यानंतर तुमच्या पीक तो सेंड करतील आणि तुमचे प्रोडक्ट्स हे सेल होतील. मग यामध्ये तुम्हाला फक्त तुमची क्वालिटी ही मेंटेन करायची आहे, बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त घर बसल्या ते प्रोडक्ट व्यवस्थित आलेल्या ॲड्रेसवर टाईप करून तुम्हाला ते तुमचं पॅकिंग करून कुरिअर बॉयला द्यायचं आहे. कुरिअर बॉय हा व्यवस्थित तो कुरिअर करणार आहेत. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं झंझट नाही, कारण की हे सर्व मिशो ॲपची जबाबदारी असती आणि त्यावर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. आणि 7 दिवसानंतर जर तुमचं प्रोडक्ट हे रिटर्न नाही झालं तर तुम्हाला पेमेंट हे भेटून जाणार आहेत. तर बघा, किती सोपा असा हा बिझनेस आहे आणि तोही घर बसल्या आणि अगदी कमी खर्चात. तर तुम्हाला हा बिझनेस कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच या ठिकाणी बघा, ज्यावेळेस मिशो ॲप ओपन झाले त्यावेळेस मीही या ॲपवरून जवळजवळ 60 ते 70 हजार कमवले होते. हे ॲप त्यावेळेस कुणालाच माहीत नव्हते. लकीली माझ्यासमोर हे ॲप आलं आणि मी ते सहज त्या ॲपला जॉईन झाली आणि मी व्हॉट्सअप ग्रुपला त्यांच्या जॉईन झाली. तर आमचा एक त्या टायमात व्हॉट्सअप ग्रुप होता. त्यावेळेस मी हेच प्रोडक्ट फक्त माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करत होती आणि सेंड केल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये ज्यांना कुणाला ते ड्रेस आवडतील, त्यावेळेस ऑनलाईन बिझनेस हा खूपच नवीन होता. कोरोनाच्या 1 वर्ष आधीच हा बिझनेस चालू झालेला होता आणि तो मी स्टार्ट केलेला होता. तर अशा वेळेस मी इतके सारे माझे प्रोडक्ट सेल केले. त्यावेळेस मी तर फक्त मिशो ॲपने जे प्रोडक्ट आहेत त्याचेच पीक मी समोरच्यांना पाठवत होती आणि त्यावरून ते ऑर्डर देत होते. आणि मिशो ॲपची एक छान अशी खासियत आहे की तो प्रत्येक प्रोडक्ट हा रिटर्न घेतो. त्यामुळे कस्टमर हा अगदी बिनधास्तपणे यावर ऑर्डर प्लेस करत असतो. बऱ्याच वेळा पहिले
मिशो ॲपवर प्रोडक्ट हे चांगले येत नव्हते, पण आता मिशो ॲपने त्यांची छान अशी क्वालिटी मेंटेन केलेली आहेत आणि चांगलेच प्रोडक्ट आपल्याला सेल केले जात आहेत. आणि आपला प्रोडक्ट जर आपल्याला आवडला नाही, साईज व्यवस्थित बसली नाही, तर इझिली रिटर्न होतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काम नाही. फक्त एक त्यावर दिलेलं असतं रिटर्नेबल किंवा नॉट रिटर्नेबल, तर तुम्हाला ते ऑप्शन आठवणीने क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही ते रिटर्नेबलचं ऑप्शन क्लिक केलं नाही तर तुमचा प्रोडक्ट हा रिटर्न होणार नाही. तर प्रोडक्ट ऑर्डर करताना तुम्हाला व्यवस्थित ते प्रोडक्ट हे ऑर्डर करायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही मिशो ॲपवर तुमचे जे मिशो ॲपवर पिक असतात तेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवले आणि त्यातून कुणाला ते आवडलं, तर त्यातूनही तुम्ही छान असा रिसेलिंगचा बिझनेस हा चालू ठेवू शकतात. पण आता शक्यतो हे ॲप सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच खरेदी करत आहे. त्यामुळे हा थोडासा बिझनेस मागं पडलेला आहे. पण तुम्ही तुमचे प्रोडक्ट त्यावर ॲड करून, मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला जे व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच तुमचे प्रोडक्ट हे सेल करून इन्कम जनरेट करू शकता. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अजून कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बघायला आवडेल तेही तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. नक्कीच मी तो आणण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, हाईपचं बटनही क्लिक करा. चला तर मग भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत.